नमस्कार. आपण जर संधिवाताने त्रस्त असाल तर घाबरून जाऊ नका. संधिवातापासून आपण मुक्तता मिळवू शकतो, पण त्या काही छोट्या छोट्या गोष्टीतून. सुरुवातीला काय करा, आपल्या बोटांचा व्यायाम सुरू करा. मला माहिती आहे की जॉईंट पेन खूप असतात, पण तरीसुद्धा सुरुवातीला बोटांचा व्यायाम अशा पद्धतीने जर तुम्ही करू लागलात हळूहळू करून, तर बोटांच्या मधला जो वात आहे तो हळूहळू कमी व्हायला लागेल. नंतर बोट असं जॉईंट्समधून हे असं गोल 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 फिरवायला सुरू करा. थोड्या वेदना होतील, जसं सहन होईल त्या पद्धतीनं थोडं 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 करत राहा. ज्या पद्धतीनं असा व्यायाम कराल त्याच पद्धतीनं वरती पण चालू करा. बघा, हे थोडं फ्रीमध्ये आहे, पण याचा गुण खूप येईल तुम्हाला. ज्या पद्धतीनं असं होईल त्याच पद्धतीनं नंतर तुम्ही तुमच्या मनगटाचाही व्यायाम चालू करू शकता, अंगठ्याचाही व्यायाम करू शकता. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही अंगठ्याचा बोटांचा सगळ्या व्यायाम चालू कराल तशा पद्धतीनं हळूहळू सगळी बोटं आहेत ती तुमची रिलीफ व्हायला लागतील, त्यांना रिलीफ मिळायला लागेल आणि तुमचा संधिवात ह्या हातातून हळूहळू कमी होत राहील. तर हे सगळं जे होतं ते हे वातामुळं होतं. शरीरामध्ये वात वाढला की आपल्याला संधिवाताचं प्रमाण वाढायला लागतं. हे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त होतं, थंडीच्या दिवसांमध्ये जास्त होतं. हा वात घालवायचा असेल तर आपल्याला वातमुक्ता हे तोडकर संजीवनीचं आपण थोडं ट्राय करायला हरकत नाही. खूप लोकांना यातून रिलीफ मिळालेला आहे, आपल्यालाही मिळेल. फक्त एकदा तुम्ही वातमुक्ता सोबत थोडासा व्यायाम हे करून बघा, तुम्ही संधिवातातून हळूहळू बाहेर पडायला लागाल.